नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। वळूया आजच्या खास बातमीकडे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती उपसावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। गेल्या आठवड्यातच काही टिप्पर वाहने जप्त केल्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आज पुन्हा एक धाडसी पाऊल उचलत अकोली येथे तब्बल 100 ब्रास अवैध रेती साठा जप्त केला आहे। मिळालेल्या गुप्त माहितीवरून अचानक छापा टाकण्यात आला आणि साठवलेली संपूर्ण रेती जप्त करण्यात आली। विशेष म्हणजे जप्त रेतीचा साठा तहसीलदारांनी गावातील घरकुल लाभार्थींना आणि सार्वजनिक मंदिर बांधकामासाठी मोफत वितरित केला। या निर्णयाचा नागरिकांनी स्वागत करत तहसीलदाराचे कौतुक केले आहे। या कारवाईनंतर रेती माफिया, अवैध वाहतूक करणारे आणि काही ठेकेदारांमध्ये चांगलाच खळबळ उडाल्याचे दिसत आहे। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अवैध रेती उपसा आणि साठ्यावर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार। बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट। लिलावाची प्रक्रिया माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात येत आहे। त्यापैकी 2 घाटांना आजपर्यंत आपल्या तालुक्यातून प्रतिसाद मिळालेला आहे आणि उर्वरित 4 घाटामध्ये आजपर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही आहे। तरी मी या व्हिडिओद्वारे सर्व तालुक्यातील रेती व्यावसायिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या कायदेशीर लिलावामध्ये सहभागी व्हावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं। यानंतर कसल्याही परिस्थितीत रेती चोरी करणाऱ्या लोकांना मुभा दिली जाणार नाही आणि प्रशासनाकडून त्यांच्यावर थेट कडक कारवाई करण्यात येईल।